नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी परत एक संधी केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये मिळत असतील व तसेच तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये मिळत असतील। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आलेला नसेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत एक काम पूर्ण करायचं आहे। जर तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत हे जर काम नाही केलात तर पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता तो हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। आता कोणतं काम तुम्हाला पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पीएम किसान योजनेपासून आतापर्यंत जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण केलेले नाहीत, ई केवायसी ज्या लाभार्थ्यांची पूर्ण झालेली नाही अशा लाभार्थ्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। 31 मार्च पर्यंत जर तुम्ही ई केवायसी पूर्ण नाही केली तर तुम्हाला येथून पुढचे हप्ते आणि तुमचे मागे राहिलेले हप्ते हे जे हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत। हे नक्की समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अनेक लाभार्थी ई केवायसी पासून वंचित आहेत। जर पीएम किसान योजनेला ई केवायसी केली तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही। त्यासाठी पीएम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी ई केवायसी आतापर्यंत केलेले नाहीत अशाच लाभार्थ्यांनी ई केवायसी करायची आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जर ई केवायसी पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला परत ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला वेगळी ई केवायसी करण्याची गरज नाही। पीएम किसान योजनेला जर तुम्ही ई केवायसी केली तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ई केवायसी पूर्ण होईल आणि पीएम किसान योजनेची सुद्धा ई केवायसी पूर्ण होईल। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।